नमस्कार मंडळी, फूडी गृहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची कटाची आमटी. तर कटाची आमटी बनवण्यासाठी एक बेसिक वाटण बनवूया. तर त्यामध्ये ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे जे आहे ना ते आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे आणि त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. छान अशी फुललेली आहे. तर जे वाटण आहे ते वाटण आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. कढीपत्त्याच्या पानाने आमटीला खूप छान अशी चव येते. त्याचबरोबर इथे वाटण वगैरे आहे ना, ते छान असं परतलं गेलेलं होतं. तर इथे मी घरगुती मसाला आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकूया आणि वाटण जे आहे ते शिजवून घेऊया. वाटण शिजलं गेलेलं आहे. जे डाळीचं पाणी मी काढून ठेवलं होतं, ते पाणी वापरूया आमटीसाठी. थोडीशी डाळ सुद्धा काढून ठेवली होती आणि ती मिक्सरला लावून घेतलेली आहे. ती डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे. तर इथे मी टोमॅटो असा टाकलेला आहे आमटीमध्ये, कारण मला असा टोमॅटो खूप आवडतो आमटीमध्ये यासाठी. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरला लावून टाकू शकता. तेव्हा शेवटी आणि झाली ना मंडळी झणझणीत अशी आमटी तयार. तुम्हाला कशी वाटली ही आमटीची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवा. खूप चविष्ट होते. धन्यवाद.